जय हिंद मित्रांनो. मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचा मला मेसेज आला होता, शिवाय कॉल सुद्धा येत आहेत की सर मुंबई पोलीस भरतीचं अजून रिझल्ट नाही लागला. 23 तारखेला अपेक्षित होता. 23 तारखेपासून 2 ते 3 दिवसामध्ये अपेक्षित होता, परंतु आज 27 तारीख येऊन गेली तरी सुद्धा रिझल्ट लागला नाहीये. शिवाय पेपर आहे पुढे. पेपरच्या अगोदर रिझल्ट लवकरात लवकर लागणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पेपरचं संपूर्ण नियोजन केलं जाणार आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये या भानगडीमध्ये जर आचारसंहिता लागली, ओके, विधानसभेची आचारसंहिता लागली, तर या आचारसंहितामध्ये आपली मुंबई पोलीस भरती अडकेल का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न मुलांचा होता. ठीक आहे, त्यामुळे हा खास व्हिडिओ. एक तर बघा मित्रांनो, जे काही मेरिट आहे ते मेरिटची सर्वजण वाट बघतायत की मेरिट कधीपर्यंत लागू शकते. जर आपण बघितलं, शिपाई या पदासाठी जागा जास्त होत्या, शिवाय जागा जास्त असून फॉर्म सुद्धा तेवढेच आले होते, त्यांचं ग्राउंड सुद्धा झालेलं आहे. मग आता राहिला प्रश्न मेरिटचा, तो कधीपर्यंत लागू शकतो. बघा, आतापर्यंत जशी जशी आपल्याला इन्फॉर्मेशन आतमधून भेटत असते किंवा आपले जे काही मुलं ड्युटीला आहेत त्या ठिकाणी सांगत असतात की बाबा या या दिवसापर्यंत मेरिट लागून जाईल. त्याच्यानंतर फायनल मेरिट लागल्यानंतर लेखीचं परीक्षेचं पण नियोजन केलं जाईल. तर बघा, मेरिट सुद्धा लागेल. आता झालं होतं की 23 तारखेपर्यंत मेरिट लागली होती, त्याच्यानंतर त्यांनी मेरिट जे काही लावली होती चालक पदासाठी एक ड्रायव्हिंग स्किल टेस्ट जे काही चालक पदासाठी आहे त्यांची लिस्ट काढली, परंतु शिपायाचं मेरिट लागलेलं नाहीये. तर बघा, काम तर चालू आहे. शिवाय काही झालं तरी मेन काम जे आहे ते गृह खातं आहे. या खात्यामधून आदेश आल्याशिवाय पुढचं काहीच काम होत नाही. बाकी सर्व जरी रेडी करून ठेवलं, पण या खात्यामधून जोपर्यंत आदेश मिळत नाही तोपर्यंत कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नाही. आता सर्व रेडी झाले, जवळपास मेरिट सुद्धा रेडी झालेली आहेत, परंतु जोपर्यंत आदेश निघणार नाही किंवा जोपर्यंत परिपत्रक निघणार नाही तोपर्यंत मेरिट लागणार नाही. आपण जर एक विचार केला की मेरिट अंदाजित कधीपर्यंत लागू शकते, तर अजून मला वाटतं की 2 ते 3 दिवसामध्ये. म्हणजे आता त्याने जर ठरवलंय की बाबा ऑक्टोबरचा महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये, जो काही पहिला आठवडा आहे या पहिल्या आठवड्यामध्ये लेखी परीक्षेचं नियोजन आहे. म्हणजे कोणाचं लेखी परीक्षा होते सांगू शकत नाही. ते चालकचे होते, कारागृहाचं होते, की आपलं शिपाई पदासाठी होते. पहिला आठवडा किंवा दुसरा आठवडा किंवा तिसरा आठवडा, 4 आठवड्यामध्ये प्रत्येक शनिवारी रविवारी लेखी परीक्षेचं नियोजन करणार आहे. पण लेखी परीक्षेचं नियोजन करणार आहे इथपर्यंत ठीक आहे. मग त्या अगोदर 1 तारखेच्या अगोदर हे मेरिट लागून जायला पाहिजे. म्हणजे कोण मेरिट मध्ये बसला आहे, कोण पास झालेला आहे, कोण नापास झालेला आहे. जे विद्यार्थी काही ना काही कारण असतं 1-2 मार्काने जर राहून गेले, त्यांनी पुढच्या भरतीला तयारीला लागायला, आणि जे विद्यार्थी आता लेखीला क्वालिफाईड ठरू शकतात ते विद्यार्थी आता अभ्यासाला जोरात लागायला. या सर्व गोष्टींसाठी पूर्ण नियोजन झालं पाहिजे. त्यासाठी मेरिट लवकरात लवकर लागली पाहिजे. आता प्रश्न निर्माण होतो, आचारसंहितेमध्ये ही भरती प्रक्रिया अडकेल का? तर मला तर नाही वाटत की या शक्यतो आचारसंहितामध्ये अडकणार नाही. कारण ही जी काही पोलीस भरती चालू आहे ही पोलीस भरती कंप्लीट करायचं आहे त्यांना काही पण करून. आणि कंप्लीट केल्यानंतर पुढची जी काही पोलीस भरती आहे त्याच्या सुद्धा जाहिराती काढायच्या आहेत, ते पण आचारसंहिता पूर्वी. त्यामुळे जास्त भीती बघून शक्यता नाही बाळगला तरी चालेल, की जास्त भीती घेऊ नका तुम्ही, कारण आचारसंहितामध्ये शक्यतो ही पोलीस भरती अडकणार नाहीये. शिवाय मित्रांनो, आज संध्याकाळी बरोबर 7:30 वाजता मुंबई पोलीस भरती विशेष लेक्चर सुरू होईल. त्यामुळे सर्वांनी आवर्जून अटेंड करा. युट्यूबला लेक्चर होणार आहे, त्यामुळे सर्वांनी नक्कीच पहा. आणि मित्रांनो, असं जोपर्यंत लेखीचा पेपर होत नाही मुंबईवाल्यांचा, त्यासाठी आपण फ्रीमध्ये युट्यूबच्या माध्यमातून लेक्चर अवेलेबल करून देणार आहे. त्याचा जास्तीत जास्त मुलांनी लाभ घ्यायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्याला ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहे त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ऑनलाईन बॅच तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.